जर तुम्ही पावसाळ्यामध्ये ताप, सर्दी किंवा डोकेदुखी झाल्यानंतर पॅरासिटामॉल किंवा अँटीबायोटिक्स मेडिकलवरून आणून जर घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। भारतामध्ये पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण हे जवळजवळ 40 ते 50% वाढलेलं असतं। याचं सगळ्यात पहिलं कारण आहे की पावसाळ्यात आपल्याला भूक लागत नसते, कमी लागत असते, अग्निमांद्य असतं। यामुळेच आपली इम्युनिटी सुद्धा कमी झालेली असते। तुम्ही कधी लक्ष दिलं असेल तर पावसाळ्यामध्ये तुम्ही बाहेरचा समोसा खाल्ला तर तुम्हाला लगेच ताप किंवा उलट्या असे त्रास चालू होतात। हेच समोसा जर तुम्ही हिवाळ्यामध्ये किंवा इतर ऋतूमध्ये खाल्ला तर तुम्हाला त्रास होत नाही का? कारण पावसाळ्यामध्ये अग्निमांद्य झालेलं असतं, म्हणजेच आम वाढल्यामुळे आपल्याला त्रास हा लगेच दिसून येतो। म्हणूनच जेव्हा तुम्ही OTC गोळ्या खाता, अँटीबायोटिक्स खाता, मग अशा वेळेस जे आपल्या शरीरात साठून राहिलेला कचरा आहे, टॉक्झिन्स आहे, ते आपल्या शरीराच्या बाहेर निघत नाही। मग यासाठी काय उपाय करायचा? तर सगळ्यात पहिला उपाय आहे लंघन करणे। यालाच आपण ऑटोफेजी सुद्धा म्हणू शकतो। जेव्हा आपण ताप येतो तेव्हा आपण पहिले 24 ते 48 तासामध्ये कोमट पाणी सिप सिप करून प्यायचं आहे। त्यासोबतच खाण्यामध्ये हलके पदार्थ म्हणजेच मुगाच्या डाळीची खिचडी, मुगाचं सूप, तांदळाची पेज या प्रकारचा आहार तुम्हाला घ्यायचा आहे। यामुळे काय होतं तर आपण हलका आहार घेतल्यामुळे आपल्या शरीराला ते अन्न पचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही आणि हीच मेहनत ते आपल्याला इम्यून सिस्टीम वाढवण्यासाठी, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी, इन्फेक्शन्स दूर करण्यासाठी वापरली जाते। पण जेव्हा तुम्ही ताप असून सुद्धा खूप जास्त जड पदार्थ, बाहेरचे तळलेले पदार्थ, बिस्किट्स, फ्रूट्स असे पदार्थ जेव्हा घेता तेव्हा हे आपल्या शरीरावर, आपल्या पोटावर अनड्यू लोड तयार करण्याचं काम करते आणि यामुळे आपल्या शरीराला रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी, इन्फेक्शन्सशी लढा देण्यासाठी भरपूर वेळ न भेटल्यामुळे आपल्याला त्रास हा चालूच राहतो। दुसरा उपाय आहे दीपन पाचन। जेवढा आपला अग्नी स्ट्रॉंग तेवढी आपली रोगप्रतिकारक क्षमता स्ट्रॉंग, म्हणजे जेवढी आपल्याला चांगली भूक लागेल तेवढा आपण लवकर रिकवर होईल। आणि ही भूक वाढवण्यासाठी आपण सुंठ, आले, तुळस यांचा काढा करून घेऊ शकतो। त्यामुळे जेव्हा पण तुम्हाला ताप येईल तेव्हा पहिले 24 तास हे दीपन पाचन आणि लंघन या दोन्हीचा उपयोग करायचा आहे, म्हणजे तुम्हाला पुढे होणारा त्रास हा कमी स्वरूपाचा किंवा लगेच कमी होईल। तिसरा उपाय, ज्यांना सर्दी खोकला यासारखे त्रास होतात त्यांनी हळद, सुंठ, दालचिनी पावडर घालून घेतलेला काढा किंवा दुधामध्ये घालून हे घेऊ शकता। हे उपाय केले तर पुढे लंग्सपर्यंत हे इन्फेक्शन जात नाही आणि त्यामुळेच आपल्याला सर्दी खोकला यामध्ये त्वरित आराम भेटतो। त्यामुळे लक्षात ठेवा की वारंवार होणाऱ्या इन्फेक्शनसाठी तुम्ही रासायनिक गोळ्यांचा वापर करत असाल तर पुढे चालून हे आपल्याला भविष्यात मोठे आजार निर्माण करू शकतो। जर तुमची ताप ही 3 दिवसापेक्षा जास्त असेल, खूप जास्त थंडी वाजून येत असेल, श्वास घ्यायला अडथळा उत्पन्न होत असेल, खूप जास्त चक्कर येत असेल, अशक्तपणा वाटत असेल तर अशा अवस्थेत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला पाहिजे।